हाय हॅलो फ्रेंड्स, तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मुळ्याची भाजी कशी करायची. ही भाजी शक्यतो कोणालाही आवडत नाही, पण अशा पद्धतीने बरेच लोक ही भाजी खात नाहीत. पण अशी जर पद्धत तुम्ही वापरून ही भाजी केली तर तुम्हाला नक्की आवडेल. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हे पहा, मी हा इथे एक मुळा आहे तो खिसून घेतलेला, बारीक खिसून, आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण, आणि इथे हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे. तर आता ही भाजी कशी करायची तर तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ. त्यासाठी आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. ते बघा, मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये हा खिसलेला मुळा टाकणार आहे. हे पहा, हा बारीक खिसलेला मुळा आहे तो मी कढईमध्ये गरम पाणी केलेलं आहे यामध्ये ओतते. आणि हा गरम पाण्यातून काढल्यानंतर ह्याचा जो वास येतो तो वास येत नाही आहे आणि भाजी पण खूप छान लागते टेस्टला. गरम पाण्यामध्ये असा 1 मिनिट ठेवायचा आहे. यानंतर आपण हे पाणी पूर्ण ओतून काढणार आहोत, म्हणजे त्याची वास जी येते ती पूर्णपणे निघून जाते गरम पाण्याबरोबर. मी आता हे पाणी ओतून देते. आपण हे या चाळणीमध्ये ओतून त्याचं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. हे पहा, मी असं मुळ्यातलं पाणी पूर्णपणे मुळा पिळून घेतलेला आहे. असा दाबून यातलं पाणी सुद्धा काढलेलं आहे. आता याची आपण भाजीची फोडणी देऊया. भाजी कशी करायची पाहूया. त्यासाठी आता मी या कढईमध्ये तेल घालणार आहे. तेल गरम होऊन द्यायचं चांगलं. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरी चांगली तडतडून देणार आहोत. पहा, आपली मोहरी आणि जिरी चांगली तडतडली आहे. त्यामध्ये कढीपत्ता, लसूण चिरलेला, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची हे छान असं परतून घ्यायचं. लसूण पिंक होईपर्यंत त्याला फोडणी द्यायची आपण. लसूण मिरची छान अशी परतली आहे. त्यामध्येच आपण थोडीशी हळद घालणार आहोत. ही धने पावडर आहे, थोडी धनिया पावडर. यामध्येच आपला हा जो पाण्यातून काढलेला मुळा आहे तो घालणार आहोत. हा मुळा आहे तो गरम पाण्यातून काढून त्या पिळून घ्यायचा पूर्ण. त्यातलं पाणी जे असतं ते पूर्ण पिळून घेतल्यानंतर मुळ्याची भाजी अशी मस्त अशी फडफडीत होते आणि खायला खूप छान लागते. त्याचा वासही येत नाही आहे. खूप अशी खमंग अशी अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली खूप खमंग अशी भाजी होते याची. त्यासाठी मिक्स करून घ्यायचा, पूर्ण परतून घ्यायचा मुळा. सर्व मसाला लागल्यानंतर याला हे जर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती यामध्ये घालायची. हरभऱ्याच्या डाळीनं मुळ्याची भाजी खूप छान होते, म्हणून मी हरभऱ्याची डाळ घालते. ही फक्त मी एका मुळ्याची भाजी केलेली आहे. हे छान असं परतून घ्यायचे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मीठ घालायचं आहे. मुळ्याच्या भाजीला मीठ आहे ते एकदम थोडंसंच लागतं, चवीनुसार मीठ. आणि छान असं परतून आपण याला 5 ते 10 मिनिट कमी गॅसवर वाफवण्यासाठी झाकून ठेवणार आहोत.
आपले आता 5-10 मिनिट झालेले आहेत. बघूयात आपण मुळ्याची भाजी वाफवली का आपली. ते पहा, मस्त अशी वाफवलेली आहे आपली मुळ्याची भाजी, शिजलेली आहे. हरभऱ्याची डाळ भिजवून घातल्यामुळे ते पण लवकर शिजते भाजी बरोबर, त्यामुळे नेहमी भिजवून घालायचे. पहा किती छान अशी झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. आपण मस्त असा मिक्स करून घ्यायचा पूर्ण. अशा प्रकारे तुम्ही जर मुळ्याची भाजी केली तर खूप टेस्टी आणि खूप छान अशी लागते. त्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा. आता आपण ही एका डिशमध्ये काढणार आहोत. ही पहा, मस्त अशी आपली मुळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. खूप छान अशी भाजी होते, चटपटीत, चमचमीत. आणि ह्या भाजीला मिरचीचं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल, कमी तिखट हवी असेल तर विदाऊट मिरचीची पण तुम्ही ही भाजी करू शकता. पण मला मिरची आवडते म्हणून मी बारीक चिरून मिरची घालते यामध्ये. खमंग अशी मुळ्याची भाजी तयार आहे आपली.